बाई काय रे बाई बोला. अरे काय डोकं आहे का तुझ्या ठिकाणावर? काय काय झालं डोक्याला? डब्याला चपात्या दिल्या, त्या भाजी दिली, हा मग काय आहे का त्या भाजीमध्ये मीठ तरी आहे का मीठ? अरे तुम्हाला त्या दिवशी मीठ भाजी केली होती का म्हणतात अख्खी भरणी वाटली म्हणून मी आता मीठच नाही टाकलं. मी ना करा तर काय करा. आता बघा मिठाचं खाता येईल का? मी काय म्हणतो त्या चपात्या अर्ध्या चपात्या जळल्या, सांग 4 माणसाचा डबा सोडून जेवा लागते, लाज वाटते. त्या दिवशी चांगल्या चपात्या केल्या तर म्हणतात जाळल्या. मग करायचं कसं करायचं मी ना स्वयंपाक? तू काहीच करू नको, तू सरळ बॅग उचल आणि आपापल्या रस्त्याला लागा. जा जा माहेरी जा. मी करीन, उपाशी राहीन आणि मी काही करीन माझं. जा. म्हणजे मला काढून देऊन राहिले. अरे आता काल भाजी केली, डबाभर मीठ टाकलं. आज सकाळी भाजी बनवून मीठच नाही टाकलं. अर्ध्या चपात्या जाडतं, कपडे धुत नाही. हा मग कराय का माणसाला दिवसभर काम कराय का? तुला सांभाळून सांगा, तुला सांभाळायचं. हा जा वय जा. हा जा. टेन्शन हे पा मी चालले आता, परत मला बोलवायचं नाही आणि मी येणार बी नाही. रोजची कटकट झाली तुमची. जोपर्यंत तू स्वयंपाक सुधरत नाही तोपर्यंत आपल्या घरी यायचं नाही. ज्यावेळेस स्वयंपाक सुधरीन ना तुझा करायला बरोबर व्यवस्थित मला फोन कर, मी तुला घ्यायला येईल. मी करत नाही, मला गरज नाही फोन करायची. नाही येत तर येऊ नको, माझ्या हातात मी करीन. जा तू कसे करतात. हा जा 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 जाय जाय मग बघा वस्वार मारन माझं काही नाही होत. जा. बघू ना टीव्ही बघतोय, याला डोक्याला टेन्शन. हे गे बाई गेली बरी गेली का, स्वयंपाकही करत नाही, कपडे धुत नाही, काय म्हणजे काय आहे की नाही काही. हा माणसाची इज्जत, 4 माणसं जेवायला बसून माणसाची इज्जत जाते. जाऊ दे आता, जे तिला कधी यायचं ते येऊन जाऊ दे. मी काही जात नाही तिला आणायला, फोनही लावत नाही. त्याची ती पूर्ण जिरू द्यायची. येईल तर येईल. आता अख्खा दिवस टीव्ही बघतो, बघू. आता बायकोला त्याला हकालून काही काम नाही करत, काही नाही. ते नुसतं आळशीपणा करते. नाही स्वयंपाक करणे, धड चपात्या करत. काल चपात्या पण अर्ध्या जाळून टाकल्या चपात्या, आणि ते बेसन तर अख्खा पूर्ण जळून चहा बनावं लागते. आता एकच कप चहा बनवतो. साखर कुठ्या का माहिती, डाळी आहेत वरती, साखर कुठे का माझी साखर डबा नेला का सोबत? तिला वाटलं हे चहा पिता दिवसात 10 वेळा. याची साखर सोल्याला बाहेर साखर घातलं का? बाई दिसला. कुठं ठेवते साखर काही समजत नाही. चपात्या कशा करता काही समजत नाही. बाहेर एक जाते कोपऱ्यात, पाठ पण काही सरळ राहत नाही. उपाशी राहिले ते परवडते. चपाती डोक्याला टेन्शन. अरे बाहेर घेतलं, चटका लावून यायला हाताला. अरे बाप, एवढी चपाती जाळली. हा किती चपाती जाळली आहे? हा चपाती जाळली किती? हा बा काळ्या शाळ कोळसा दिसून राहिलाय बघ. पाहुणे रावणे आले चांगले दिसे. असे चपात्या तर व्यवस्थित करत आहे तू. हा काय झालं चपातीला? मग काय थोडीफार तर जळतच असते. 15 वर्ष आले लागणार. 15 वर्ष काय असे करत असते का तू? हे आता 8-10 दिवस झाले तू हे कामच नाही करत चांगले. हो कामच नाही करत. एवढ्या वर्ष चांगले करत होते, मातच करत नाही. हा हे आता काय झोमलं तुला, मलाच समजत नाही. 15 ते 20 दिवस झाले धड भाजी करत नाही. आता बघतो भाजी कशी झाली.
घरात मीठ नाही का मीठ? आहे ना भरपूर मीठ मग आहे. आणि अख्खी बरणी ओतून टाक येत हा खाऊन बघ. एवढं फारट तोंडात जात नाही घास तोंडात. हा? एवढं खाली राहिली आता भाजी तुमचं ना नेहमीच आहे गड्या. हे भाजी अशी काऊन केली तशी काऊन केली. बाबा किती मी काय चांगली- म्हणतो किती तू चांगली केली एक तर बोट तुम्ही खाऊन बघ करायला एक लावता. बोट. तू एक बोट खाऊन बघ एवढं खारट झाली म्हणून तुला म्हणतो मीठ असेल तर टपवत त्याच्यात. अजून होतो हा म्हणजे अजून मीठ म्हणजे टाकलं. खायचं कामच नाही पडत अजून असं. किती चांगला स्वयंपाक केला ना तर तुमचं नाव बोटच तिथं. आता हे एवढी जळली चपाती तू खरं सांग. 4 माणसं जायचं कामावरले माणसं आहे कोणी पण मित्र येते कोणी येते चांगलं वाटतं येईल असं वाढलं तर. हा? असं वाढलं का आता? मग? किती चांगला स्वयंपाक केला तरी तुमचं घरं नाही. किती चांगलं करा किती चांगलं करा. नाही हे तुला ना 8-15 दिवस झाल्या मागं काय झोंबला तुला हे समजत नाही मला. हो झोंबलंच मला. सकाळी चपात्या जाडते आणि संध्याकाळी मीठच टाकत नाही नाही काही करत नाही. हो काहीच करत नाही. आणि बगर तेलात चपाती हे बघ तेल पण नाही लावत चपातीला. तेल तर लावत जा. हा 2 किलो डबा तेल आणून ठेवलाय तुम्ही त्याला 2 तर किलो भावती. तेल आणलं मी काल संध्याकाळी. 2 किलो आणून ठेवलं तर हा. हा? किती चांगला स्वयंपाक केला तरी घरानेच करत राहायचं नेहमी नेहमी. अरे एक दिवसाचं पण आता घरात ते नाही. भाजी खावत नाही मला एवढी खारट भाजी केली आहे बा. हे बघ पाणी आणते पाणी. हा का आपलं काका आणे पाणी. हा पाणी दाम पाणी प्यायला पाणी. अरे एक काम धड करत नाही बाई कडे त्या डोक्याला टेन्शन आहे तुला का. भाजी दुया भरचं पाव किलो मीठ टाकलं का अर्धा किलो मीठ टाकलं हेच समजत नाही. हे चपाती एवढ्या जाळल्या काय झोमलं का आम्ही येलो 15 दिवस झाले 15 दिवस झाले. एक डोसा या पिऊ. आता एक काम करतो तुला भूक लागली की नाही तू खाजो. हा झालं माझं जेवण. चपात्या जमत नाही आता रात्री नुसतं बायकोची अर्धी चपाती जळलीशीन तिला भांडलो आणि तिला माहेरी पाठवून दिला. आता हे माझी चपाती झाली पण चपाती झाली आता हे पण अर्धी जळली कसं काय खाण काय बायका कामं बायकाच करते बाबा आपल्या माणसाला काही जमत नाही काम. 3 कोण झाली चपातीची काय खाणार. असं कपडे धुवून काढतो आता एकटे कपडे आहेत. बायको तर गेली आता डोक्याला टेन्शन नाही पण आता मशीन मध्ये लावून देतो कपडे. पाणी बिनी टाकलं आधीच त्याच्यात चालू कर. चालू होत नाही काय पिन बिन वायर तर बरोबर आहे. काय पिन बिन काढून नेले काही सोबत. हा चालू मशीन चालू होत नाही. आता कपडे तर पाहिजे अंगात घालायला. आता हातानं धुवायला सगळ्या डोक्याला टेन्शन आहे नुसतं फुकून. एवढं कपडे हातानं धुवा डोक्याला फालतू. एवढं डाग पडले शर्टाला. त्या दिवशी एक डाग पडला होता तर बायकोला बोललो तिथं माझं झालं भांडण मग ते गेले माहेरी. आता हा एवढा डाग कधी निघल का. 4 माणसं म्हणजे उभं राहा लागते चांगलं वाटतं हे डाग. अहो मी हाताने घासले नाही निघले तर मशीन मध्ये टाकले तरी निघले नाही. मी काय करू ते निघत डाग हाताने घासा नाही लागत बरसानं घासायला तर बरसानं. मग बरसानच घासतो ना हाताने म्हणजे हात बरस काय वेगळा आहे का. हात वेगळा बरस वेगळा. हो हात वेगळा आणि बरस वेगळा मग? होतं. हा? 4 माणसं जाणार ते माणसं इज्जत जाते माहिती आहे. इज्जत जाते तर. मग? मग लोयता कशाला पाठीन जाऊन लोयता कशाला. टीव्ही बघणं बंद कर. जे सकाळपासून चालू होते टीव्ही बघणं रात्री 12 वाजेपर्यंत येतेस. हा हो टीव्ही बघ मग मग घरी सगळं काय करू. अख्खा त्या टीव्ही मध्ये डोकं आहे तुझं. हा टीव्ही तर डोका माझी टीव्हीच पाहतो मी. घरी कामामध्ये डोकं लावते आणि कामात थोडस काम सगळे कामं करतो मी. कोणते कामं राहतात तो तुमच्या. हा सगळे कामं करून तरी मी म्हणतात की कामं करत नाही. माझं काय करू या शर्टाचं. हे बघ कॉलर बघ कॉलर. स्वतः धुवा आणि स्वतः धुवून पहा मग समजेल कसे निघतात की नाही. सजन डाग निघत नाही त्या बाया कशा धुतात बायाला नाही. बायकोला फोन लावतो काय करते झाले आटपले नाही तर काय माहिती.
हॅलो. हॅलो. अरे काय अजून झालं की नाही राग बीग शांत काही? नाही झाला, बोला हा बोला. आता इकडे घरातले कामं राहतात सगळे. कामाला जाऊ का स्वयंपाक बनवू का कपडे धुवू का भांडे घासू? हा मला सांगायचं नाही, तुम्ही मला नेहमी भांडता, मी काही येत नाही, मी येतच नाही आता. मी काय तुझ्यासोबत काय खरं भांडलो पाकळ? बरोबर भांडे का काय भांडो, मला नका सांग. अरे आता तुला चपात्या तू भाजीत मीठ कमी टाकलं, एक दिवस जास्त टाकलं. आता 4 माणसं म्हणजे इज्जत आहे माणसं म्हणून तुला म्हटलं मी असं. सारखं बोलत मग? राहिलं, मी येतच नाही आता. आता ये आता एवढं काम करून कामावर जायला, मला कामावर जायला 7 वाजता 9 वाजता जायला कामावर. मग तुम्ही ते तर शेठ बोलले लोक की मला तुझी बोलतात. गरज नाही. शेठ लोक बोलतात मला. बोलतात तर मी काय करू? तुम्ही बोलले तर ना तुझी गरज नाही, मग माझी काय गरज आहे तुम्हाला? अरे तसं बोला लागते रागामध्ये. रागामध्ये बोलायला मग आता एवढं तोंडावर कानावर घ्यायला लागते का कानावर घाला, मनावर? वाटेल तेवढे बोलता, मी येतच नाही आता. मग आता मी कामाला जाऊ का घरी सांग, तूच सांग आता. मला काय हा सांगा, काम करा नका करू, करा नका करू, जेवा नका जेवू. आता पैसे नाही पाहिजे का? पैसे आता कामावर जायला 9 वाजतील, तिकडून आला 7 साडेसात वाजता घरी आला, कधी मी स्वयंपाक करू? करू तर काय करू? मग मी येतच नाही का? येऊन जा बघू. आता 1 दिवस आहे, आता 2 दिवस राह अजून. तो राग शांत झाला की मला फोन कर. हा मग मी डबल फोन करेन तुला. हा येत नाही मी. हॅलो. ठेवला काय लागायची ना? हॅलो. आता हिनं फोन पण ठेवला वाटते. तिला काहीतरी लाडीगुड लावल्याशिवाय जमणार नाही. तिला फिरायची जास्त सवय आहे. आता तिला फोन लावतो मी आणि तिला म्हणजे चाल नाशिकला जाऊ फिरायला. हॅलो. 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 अरे काय झालं की नाही राग शांतातून? 2 दिवस 8 दिवस झाले ना. हा हॅलो. हॅलो. अरे ये ना मग, आता कधी येते तू? इथं माझ्या कामावर राहतात. हा आता तू आपल्याकडे नाशिकला झाला तू फिरायला ये. संध्याकाळी येतं, उद्या सकाळी येतं. हा काहून तुम्हाला माझ्याशी तर तुम्हाला होत नव्हतं ना, आता काय येऊ? अरे आता आपण दोघं आहो की नाही? या तू संध्याकाळी आली, उद्या सकाळी आपण नाशिकला जाऊ. थोडं गंगेवर जाऊ, तिकडे रामकुंडाचं दर्शन घेऊन येऊ थोडस देवांचं. हा येतं ना उद्या? काही नाही, तुम्ही नेहमी भांडता माझ्याशी, मी नाही. अरे भांडा काय येडे बाई याला मजा काही समजत नाही काय? मजा काय आहे? तुला का खरं भांडलो का? खरं भांडायला काय करता माहिती आहे तुला? मलाच माहित नाही खरं काय भांडा लागते. मग हे जाऊ दे, मी तुला काही भांडणार नाही आता याच्या पुढे. ते गलती होत असते माणसाची, आहे की नाही? परत भांडले तर तुम्हाला सांगून मी येणार नाही. अरे मी भांडलो की नाही, मी कामावर असतं तू निघून जातो, कुलूप लावून जातो बस घराला. हा परत पण ये भांडणार नाही. संध्याकाळी ये. परत हा? भांडणार नाही ना. नाही भांडत नाही, ये बा ये. येते. हा ये मग. घरात बायको असली तर सगळे काम करते काय? आता आपल्याला काय झाड चपाती लाटली सकाळी, तर ते त्रिकोण झाली, ताव्यावर टाकली, अर्धी जळली, अर्धी तशी. बाय म्हणजे बायाचे काम नाही. कपडे धुता येत नाही, भांडे धुता येत नाही बरोबर व्यवस्थित. ते बायाचे काम बायाच करतात. म्हणून कसं बायांना सोबत कधी भांडू नये माणसानं. असं बायकोसोबत कधी भांडू नये.